तर आज मी ना मस्त अशी इडली सांबार बनवणार आहे बघा। सांबार थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे नेहमीपेक्षा। तर इथे ह्या भाज्या घेतल्या आहेत। यामध्ये आहे फ्लावर, बटाटा, एक बटाटा घेतला आहे, एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे, आणि हा आहे लाल भोपळा, आणि एक वांग घेतला आहे। तर आता ह्या चिरलेल्या भाज्या आपण चिरलेल्या भाज्या आणि ही तुरीची डाळ घेतली आहे। जेवढा आपल्याला सांबार बनवायचा आहे त्यानुसार ही डाळ घ्यायची। आता हे सर्व धुवून घेते मी 1-2 पाण्याने। 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर आपण शिजायला टाकणार आहोत हे कुकरमध्ये। आता ह्या सर्व भाज्या आणि तुरीची डाळ मी या कुकरमध्ये टाकून घेतली आहे। यामध्येच आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेणार आहोत। यात पाणी टाकणार आहे मी। डाळ आणि भाज्या शिजायला लागेल तेवढं पाणी टाकायचं, आणि मीठ टाकून घ्यायचं थोडंसं। हळद टाकायची आहे 1/2 चम्मच। कुकरचं झाकण लावून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत। अगदी छानपैकी अशा शिजवून घ्यायच्या आहेत। 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या। तर इथे मी मिक्स भाज्या घेतल्या आहेत। अजून तुम्ही यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकू शकता, तर त्याने खूप छान चव येणार आहे सांबारला। आता हे आपण शिजवून घेणार आहोत, आणि साईडला कुकर आपण या साईडच्या शेगडीवर ठेवणार आहोत, आणि इकडे आपण इडली बनवायला घेणार आहोत। एकाच वेळेस दोन्ही कामं होऊन जातील, म्हणजे डाळही शिजल आणि इकडे इडली सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत। आता या इडली पात्रामध्ये आधी पाणी टाकायचं आहे। पाणी खूप जास्त नाही टाकायचं। या पाण्यामध्ये 2 लिंबाच्या फोडी टाकायच्या आहे। ह्यामुळे ना हे इडलीचं भांडं जे आहे ते बुडाला काळं होत नाही, किंवा म्हणजे याचा आकार बदलत नाही। आकार काय आहे, तर या लिंबाच्या फोडी टाकल्यामुळे भांडं काळं होत नाही बघा। तर आपण 2-3 लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे। झाकण लावून याला उकळी येऊ द्यायची या पाण्याला। तर हे पहा, आपण इडलीचं पीठ असं तयार करून घेतलेलं आहे। मी 6 तास डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले होते। नंतर मिक्सरला असे बारीक वाटून घेतले आहे, आणि वाटता वेळेस यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकले आहेत, आणि अर्धी वाटी पोहे टाकले आहेत। यामुळे हे बघा छान असं बॅटर तयार झालेलं आहे इडलीचं। आणि हे 8 तासासाठी मी फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं। तर मस्त असं फुलून आलेलं आहे। आता आपण याची इडली बनवून घेऊ। त्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावर। मीठ जेव्हा आपल्याला इडली बनवायची त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे, आधी टाकायचं नाही। तर मस्त मीठ सुद्धा मिक्स करून घेतलं। या इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे छान आपली इडली जी आहे ती निघून येईल बघा, या भांड्याला चिटकणार नाही। मी इथे हातानेच तेल लावत आहे। तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने तेल लावून घ्या। मी हातानेच पटापट असं काम होत असते बघा माझं। आता पाण्याला सुद्धा उकळी आली असेल।
तर बघा पाणी सुद्धा उकळत आहे. आपण लगेचच हे बॅटर या साच्यांमध्ये भरून घेणार आहोत. आणि इडली वाफवायला ठेवणार आहोत आपण 10 ते 12 मिनिटासाठी. म्हणजे छान पांढरी शुभ्र आणि अशी व्यवस्थित शिजून तयार होईल इडली. आता हे एक एक करून साचा ठेवायचा आहे. इथे तुम्ही हे बॅटर बघू शकता, खूप असं पातळ नाही किंवा खूप घट्ट सुद्धा नाही घेतलं मी. डोशासाठी थोडंसं पातळ बनवायचं आहे. मी ह्या पिठाचे डोसे सुद्धा बनवणार आहे. तर मस्त असे डोसे तयार होतात ह्याच पिठाचे. वेगळं पीठ करायची गरज राहत नाही आपल्याला. आणि याचं प्रमाण ना तांदळाचं आणि डाळीचं सांगायचं राहिलं ते सांगते. तर मी 3 वाटी तांदूळ घेतले होते आणि 1 वाटी पांढरी उडदाची डाळ असते ती घेतली होती. हे दोन्ही वेगवेगळं भिजत घातलं 6 तास. 6 ते 7 तासही भिजू शकता तुम्ही. तर ते भिजल्याच्या नंतर आपण एकत्र वाटून घ्यायचं आहे. आता हे बघा आपण 10 ते 12 मिनिटं इडल्या सुद्धा बनवून घेणार आहोत. इकडे डाळ सुद्धा शिजत आहे. तर आता मी हे पसारा थोडासा आवरून घेते. आता इथे गॅस बंद करते मी, कारण 10 ते 12 मिनिटं झाली आहे. आपण झाकण खोलून बघूया. मस्त अशी पांढरी शुभ्र इडली तयार झाली आहे. हे आपण काढून घेणार आहोत. आता हे थंड झाल्याच्या नंतरच आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. इकडे वरण सुद्धा तयार झालं आहे. याची सुद्धा आपल्याला वाफ काढून घ्यायची. नंतर आपण सांबार बनवणार आहोत आणि तोपर्यंत ह्या इडल्या सुद्धा थंड्या होत आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत, मस्त लुसलुशीत दिसत आहेत. आता या कुकर मधली वाफ सुद्धा निघून गेली आहे. आपण हे काढून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त ह्या भाज्या सुद्धा शिजल्या आहेत. डाळही छान शिजली आहे. आपण सांबार बनवून घेणार आहोत. त्याआधी ह्या इडल्या ज्या आहेत त्या काढून घेते. आता थंड झाल्या आहेत ह्या. चाकूच्या सहाय्याने अशा ह्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा आपण ह्या अशा सर्व इडल्या ज्या आहेत त्या काढून घेतोय. आता मी ते राहिलेलं पीठ आहे त्याचे डोसे बनवणार आहे. त्यामुळे परत काही इडल्या बनवणार नाहीये. मुलांना डोसे आवडतात आणि मला इडली आवडते. त्यामुळे अर्ध्या पिठाच्या इडल्या आणि अर्ध्या पिठाचे डोसे बनवायचे. आपण यामध्ये मेथी आणि पोहे टाकल्यामुळे पण खूप छान अशा ह्या स्पंजी होतात. शिवाय चव सुद्धा खूप छान येते आणि पौष्टिक पण होतात. तर मेथी नसेल टाकत तुम्ही इडलीच्या पिठामध्ये तर नक्की टाकून बघा. आता आपण सांबार बनवायला घेणार आहोत. त्याआधी गॅसवर आपण हे पातेलं ठेवणार आहोत गरम होण्यासाठी. आता ह्या भाज्या ज्या आहेत ना थोड्याशा अशा या चम्मचच्या सहाय्यानेच बारीक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे चांगल्या एकजीव करून घ्यायच्या.
हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो त्याहीपेक्षा चविष्ट असा हा सांबार लागतो. आता आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेलाच्या भांड्यामधलं तेल संपलंय, त्यामुळे डायरेक्ट तेल बॅगच घेत आहे. बाकीचं या भांड्यात टाकून देते. आता तेल गरम होईस्तोवर आपण थोडीशी बाकीची तयारी करून घेणार आहोत. इथे मी ह्या लाल मिरच्या घेतल्या आहे, फ्रेशवाल्या. सुक्या मिरच्या असतील त्या घ्या. कढीपत्ता लागेल फोडणीसाठी आणि कोथिंबीर लागेल आपल्याला. इथे कांदा लसूण काही लागणार नाही, कारण आपण सर्व काही कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता या तेलामध्ये ना मोहरी टाकायची आहे. या लाल मिरच्या, कढीपत्ता, थोडासा फोडणीमध्ये कोथिंबीर टाकते. आपण हळद डाळ शिजवता वेळेस टाकली होती, त्यामुळे पाव चम्मच लाल तिखट टाकून घेते. आता ही शिजलेली डाळ टाकायची. आणि हा सांबार मसाला टाकते मी, रेडीमेड मसाला असतो तो. पाणी टाकायचं आहे. यामध्ये वरून भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकते. आपण डाळ शिजवता वेळेस सुद्धा टाकलं होतं, त्या अंदाजे मीठ टाकायचं. आणि ही चिंच गुळाची चटणी टाकते बघा मी. तर साधारण 1 मोठा चम्मच चिंच गुळाची चटणी टाकायची आहे. मी चटणी बनवूनच ठेवत असते, म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला अशी कामी पडते. जर तुमच्याकडे चिंच गुळाची चटणी नसेल तर तुम्ही काय करायचं, चिंच आणि गुळ टाकला तरी पण छान चव येईल. आणि मस्त असा हा चमचमीत आंबट गोड आणि पौष्टिक सांबार तयार होतो बघा. आता याला एक छानशी अशी उकळी काढून घ्यायची आहे. सांबार उकळते तोवर आपण नारळाची चटणी सुद्धा बनवणार आहोत. आता नारळाच्या चटणीसाठी आपल्याला नारळ लागणार आहे, ताजं नारळ. तर ते घेणार आहे बघा मी. असे बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे कसं मिक्सरला आपल्याला वाटायला सोपं जाईल. मला फार आवडते ही चटणी आणि खूप चांगली लागते खायला, चविष्ट अशी लागते. तर मी पाटावरच पटपट कट करते.
थोडासा नारळ टाकला आहे मी यामध्ये, पूर्ण नाही टाकत कारण आपल्याला खूप चटणी नाही बनवायची बघा। यात कोथिंबीरच्या काड्या टाकते ह्या, थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या देखील टाकायच्या आहे। एक हिरवी मिरची टाकली, एक दोन लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकत आहे यामध्ये आणि एक आल्याचा तुकडा पण टाकते बारीकसा। चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची पानं टाकायची या चटणीमध्ये, फारच छान चव येते। 7-8 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। आणि डाळवं टाकायचं आहे, जेवढा नारळ घेतला आहे तेवढंच डाळवं टाकलं। थोडंसं जिरं टाकते मी यामध्ये, अगदी 1/2 चम्मच एवढं जिरं टाकायचं। आणि आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत याची, म्हणजे ही चटणी तयार होते। इकडे सांबार सुद्धा उकळत आलेला आहे। तर आपली ही ओल्या नारळाची चटणी देखील तयार झाली आहे, इथे तुम्ही पाहू शकता। चटणी तयार आहे, इडली सुद्धा तयार झालेली आहे आणि इकडे सांबारलाही मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि इडली सर्व करणार आहोत सांबार सोबत। तो मस्त असा गरमागरम सांबार, नारळाची चटणी आणि इडली। आता ते राहिलेलं बॅटर आहे त्याचे मी मस्तपैकी मुलांना शाळेतून आले की डोसे बनवून देते गरमागरम असे। सध्या तरी आपण इडली आणि सांबारवरच ताव मारणार आहोत। तर हे इडली सांबार आणि नारळाची चटणी कशी झाली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशा छानशा रेसिपीसह। आता मी मस्त ही इडली सांबार खाते बघा। चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।